बनवूयात कढी पकोडे, ते पण 25 लोकांसाठी. तर सुरुवातीला आपण पकोडे बनवून घेऊयात. त्यासाठी घेतले 1.5 कप बेसन, घालायची अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून ओवा चुरडून घालायचा. थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवायचं. वासल्यास तुम्ही याच्यामध्ये तिखट आणि कोथिंबीर घालू शकता. आणि पीठ चांगलं फेटून झालं की घालतीये पाव चमच्यापेक्षा पण कमी सोडा बायकार्ब. सोड्यावर थोडंसं पाणी घातलं की सोडा ऍक्टिव्हेट होतो. छान फेटून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये याचे छोटे छोटे बोंडे तळायचे. तेलात बोंडे सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर गॅस मध्यम करून सोनेरी रंगावरती बोंडे तळून घ्यायचे. कढीमध्ये घातल्यानंतर ते आकाराने जवळजवळ डबल होतात. आतून असे मस्त स्पॉन्जी दिसले पाहिजे, तरच पुढे जाऊन याच्यामध्ये कढी छान मुरेल आणि पकोडे व्यवस्थित फुगतील आणि मऊ होतील. आता कढी बनवून घेऊया. तर त्यासाठी हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे 1 टेबलस्पून धने आणि अर्धा टेबलस्पून जिरं. आणि आता हे अर्ध बोबडं कुटून घ्यायचं. धने जिरे इतपत जाडसर कुटलेत. आणि लागणारे 1 किलो आंबट दही, 5 कप दही आहे. दह्यात घालतीये काला नमक, क्रश केलेली धना जिरा पावडर, थोडंसं मीठ, घालतीये अर्धा कप बेसन, 1 टीस्पून गरम मसाला, केली 1 टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. सगळं छान मिक्स झालं की घालायचंय पाणी. हे गेलं 1 कप पाणी, दुसरा पाण्याचा कप आणि हा तिसरा पाण्याचा कप. आता ह्याच्यासाठी फोडणी करूयात. फोडणीसाठी अर्धा वाटी तेल गरम करते. त्यात हे गेलं जिरं, लवंगा, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि घातल्यात लाल मिरच्या. 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून तिखट. दह्याचं मिश्रण फोडणीमध्ये घालायचं. सुरुवातीला घालते 2.5 कप पाणी. पण कढीत वडे घातल्यानंतर कढीतलं सगळं पाणी वडे शोषून घेतात. सुरुवातीला कढी पातळच ठेवायची. कढी शिजायला ठेवल्यानंतर एकूण 4 कप पाणी घातलंय. मी घालतेय 2 चमचे साखर. साखर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. अजून घातली 1 टेबलस्पून धना पावडर. म्हणजे आतापर्यंत कुटलेले धने 1 टेबलस्पून आणि धना पावडर 1.5 टेबलस्पून एवढी घातलीये. कढी छान उकळलीये. गॅस करायचा बंद आणि कढीमध्ये घालायचे पकोडे. पातेल्यावर झाकण ठेवून हे पकोडे कढीमध्ये छान मुरू द्यायचे. पकोडे कढीमध्ये छान मुरले, एकदम सॉफ्ट आहेत. आतपर्यंत कढी छान मुरलीये. कढी इतपत दाट आहे. जिरा राईस बरोबर गरमागरम पकोडा कढी, थोडीशी कोथिंबीर, पराठ्यांबरोबर खायला सॉस आणि पुदिन्याची चटणी आणि झक्कास मेन्यू तयार.